आदरणीय चौधरी सर, बिर्ला मॅडम, त्याचप्रमाणे पंडित सर, फुलपगार सर, उपण मॅडम, भीमराव भाऊ, महाजन साहेब, गोकुळ दादा, या कार्यक्रमाचे सगळे आयोजक आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, खरं म्हणायला गेलं तर तुमची आणि आमची बॅच ही 1 वर्षाच्या अंतराची होती. आमच्या काळामध्ये पहिलंच वर्ष हे चावलखेडा SSC बोर्डचं वर्ष होतं. बघा काळ किती निघून गेलाय. आता त्या काळाचे विद्यार्थी आजोबा झालेले आहेत, त्या काळाचे विद्यार्थी आता रिटायर्ड झालेले आहेत. पण आपण भाग्यशाली आहोत, त्या काळाचे बरेच गुरुवरी आपल्यामध्ये आज आहे. असं म्हणलं जातं, गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरु देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै से गुरुवे नमः. आज हा आपल्याकरता एक आनंदाचा दिवस आहे. कल खेल में हम हो न हो, गर्दिश में तारे रहेंगे सदा. त्याच पद्धतीनं उद्या आहे किंवा आपण नाही आहे, पण आपल्या ह्या आठवणी आयुष्यभर आपल्याबरोबर राहणार आहे. शालेय जीवनामध्ये ती मजा ही वेगळीच असते आणि ती मजा करत असताना आपल्याला आईवडिलांनंतर कोणाचे आशीर्वाद मिळत असतात ते गुरुवर्यांचेच असतात. आज बिर्ला मॅडमला किंवा पंडित सरांना, सोमाणी सरांना आठवण येत असते की विद्यार्थी कसे होते त्या काळात आणि आता कसे झाले. तर शेवटी वय हे तसंच असतं त्यावेळेस. सुनील गावस्कर नेहमी म्हणायचे की जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला, मागं राहतो एसटी रक्षक, टपून झेल घ्यावया. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला. जीवन हे क्रिकेट सारखं आहे आणि जीवनामध्ये ज्या संधी आपल्याला मिळतात, त्या शाळे अवस्थेपासून कॉलेज लाईफ पासून तर तुम्ही केलेल्या मेहनतीवर मिळतात. तसे इथे बरेच लोक मोठ्या मोठ्या हुद्द्यावर गेले. आपला दत्तू ऑडिटर झाला, कोणी मिलिटरीमॅन झालं, कोणी व्यापारी झालं. चुकून आम्ही या क्षेत्रामध्ये आल्यामुळे, मी असेल किंवा दिलीप शेठ असेल, आम्ही राजकारणामध्ये गेले. राजकारणामध्ये आम्ही जिल्हा स्तरावर, राज्य स्तरावर आपल्या आशीर्वादाने नेतृत्व केलं. संजू भाऊ असतील, संजू भाऊनी या तालुक्याचं सभापतीपद निभवलं. म्हणजे प्रत्येकाला जे जे क्षेत्र निवडता आले ते आपण निवडण्याचा प्रयत्न केला. आणि आज मला सांगायला अभिमान वाटेल, मी जरी किती मोठा झाला असलो आपल्या आशीर्वादाने, मी 5 वेळेस तरी आमदार झालो असलो, 10 वर्षापासून जवळपास मी मंत्री आहे, पण हे सगळे आशीर्वाद माझ्या गुरुजनांचे मी कधी विसरू शकत नाही. हे नम्रपणे सांगायला मी या ठिकाणी उभा आहे. जमील भाई या ठिकाणी बोलताना सांगत होते की आपण वर्गामध्ये जाऊन पुन्हा वापस येऊ. खरं म्हणाल त्या आठवणीच वेगळ्या आहेत. ते जीवन कधीच वापस येऊ शकत नाही. गेलेला एक एक दिवस हा प्रत्येकाच्या आठवणीमधला राहणारा तो दिवस आहे. पण विद्यार्थी दशेनंतर आपण ज्यावेळेस जीवनामध्ये खरं पाऊल टाकलं, तर प्रत्येक क्षेत्राच्या माणसाला किती संघर्ष करावा लागतो हे आपण सगळ्यांनी अनुभवलेलं आहे. असा एकही माणूस नाही जो शेती व्यवसायाचा असेल, नोकरी व्यवसायाचा असेल किंवा तत्सम राजकारणी व्यवसायाचा असेल, त्याला संघर्ष आहेच. त्यामुळे जो संघर्षाशी सामना करतो तो यशस्वी होतो असं मी मानणारा माणूस आहे आणि आपणही मानतो. म्हणून आज ज्यावेळेस दीपक भाऊ आणि ही मंडळी माझ्याकडे आली की तुम्ही 10 मिनिटं या, त्यांना म्हटलं मी तर लग्नाची एवढी मोठी तीन आहे, आम्हा पुढाऱ्यांना तर तेच काम असते दिवसभर, लग्नात जा, शेंडीत जा, मोलदीत जा. पण या निमित्ताने म्हणतात जुने चेहरे कसे आहेत ते बघायला मिळतील. पण
त्यावेळेच्या खोडी काढणारे विद्यार्थी त्यांची तक्रार करणारे हे 3 जण बसले. म्हणजे आम्ही खोडी करायचं आणि यांनी आमच्या वडिलांपाशी जाऊन तक्रारी करायची. गुलाब पाटील ऐकत नाही, तो दिलीप शेठ ऐकत नाही, तो दीपक भाऊ ऐकत नाही, अमुक ऐकत नाही. आणि घरी गेल्यानंतर मग ज्याप्रमाणे प्रसाद पाहिजे बापाचा तसा भेटायचा. त्यावेळेस शिक्षकही वेगळे होते, वडीलही वेगळे होते. मी नेहमी शाळेचे कार्यक्रम ज्यावेळेस असतात त्यावेळी भाषणात सांगतो, त्यावेळेचा शिक्षकाला म्हणजे लक्षात येऊन जायचे की तुमचे आले, शाळेत आले, कपडे, त्यांचं राहणीमान. त्यावेळेचा बाप सांगायचा, इतकं मार माझ्या बाबा पोराला पुन्हा त्यांनी मस्ती नाही केली पाहिजे. आता तर बाप तसा राहिलेला नाही. आताचा बाप म्हणतो की माझा मुलगा म्हणले रिमोटने टीव्ही चालू करतो, मास्तर तू कसं काय मारलं माझ्या पोट्याला. आता शिक्षक 12 खिशाची चड्डी घालून येतो, आपल्या लक्षातही येत नाही हा शिक्षक आलाय. आणि त्यावेळेचं मराठी मीडियम आणि आजचं मराठी मीडियम आणि आजचं इंग्लिश मीडियम आणि आजचं सीबीएसई पॅटर्न, याचा डिफरन्स जर आपण पाहिला तर त्यावेळेची शिक्षणाची पद्धत, विद्यार्थ्याला जवळ घेऊन शिकवण्याची शिक्षकांची पद्धत ती फार लयास गेलेली आहे. म्हणजे कधी कधी भाषणामध्ये मी एक ठिकाणी बोलून गेलो तर माझ्यावर फार टीका झाली. मी बोलून गेलो की आम्ही पक्षाचे लोक जसं इतर लोकांना फोडतो तसं इंग्लिश मीडियमच्या पोरांना मराठी मीडियम आल्या मास्तरांनी फोडलं पाहिजे. तर त्याच्यानंतर ते वादळ निवारण झालं, टीव्हीवर टीका झाली. या सगळ्या वर्षाच्या बॅचच्या विद्यार्थ्यांच्या या स्नेह संमेलनासाठी उपस्थित आपल्या सगळ्यांचे गुरुवर्य आदरणीय सोमानी सर, आदरणीय चौधरी सर, बिर्ला मॅडम, त्याचप्रमाणे पंडित सर, पगार सर, उपड मॅडम, विप्राव भाऊ, महाजन साहेब, गोकुळ दादा, या कार्यक्रमाचे सगळे आयोजक आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, खरं म्हणायला गेलं तर तुमची आणि आमची बॅच ही 1 वर्षाच्या अंतराची होती. आमच्या काळामध्ये पहिलंच वर्ष हे चावलखेडा SSC बोर्डचं वर्ष होतं. बघा काळ किती निघून गेलाय. आता त्या काळाचे विद्यार्थी आजोबा झालेले आहेत, त्या काळाचे विद्यार्थी आता रिटायर झालेले आहेत. पण आपण भाग्यशाली आहोत, त्या काळाचे बरेच गुरुवरी आपल्यामध्ये आज आहे. असं म्हणलं जातं, गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरु देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै से गुरुवे नमः. आज हा आपल्याकरता एक आनंदाचा दिवस आहे. कल खेल में हम न हो, गर्दिश में तारे रहेंगे सदा. त्याच पद्धतीनं उद्या आहे किंवा आपण नाही आहेत, पण आपल्या ह्या आठवणी आयुष्यभर आपल्याबरोबर राहणार आहे. शालेय जीवनामध्ये ती मजा ही वेगळीच असते आणि ती मजा करत असताना आपल्याला आईवडिलांनंतर कोणाचे आशीर्वाद मिळत असतात ते गुरुवर्यांचेच असतात. आज बिर्ला मॅडमला किंवा पंडित सरांना, सोमानी सरांना आठवण येत असतील की विद्यार्थी कसे होते त्या काळात आणि आता कसे झाले. शेवटी वय हे तसंच असतं. त्यावेळेस सुनील गावस्कर नेहमी म्हणायचे की जीवन म्हणजे क्रिकेट राजा, उगला तो संपला, मागं राहतो एसटी रक्षक, टपून झेल घ्यावया. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, उगला तो संपला. जीवन हे क्रिकेट सारखं आहे आणि जीवनामध्ये ज्या संधी आपल्याला मिळतात त्या शाळे अवस्थेपासून, कॉलेज लाईफपासून तर तुम्ही केलेल्या मेहनतीवर मिळतात. तसे इथे बरेच लोक मोठ्या मोठ्या हुद्द्यावर गेले. आपला तो ऑडिटर झाला, कोणी मिलिटरीमॅन झालं, कोणी व्यापारी झालं. चुकून आम्ही या क्षेत्रामध्ये आल्यामुळे
मी असेल किंवा दिलीप शेठ असेल, आम्ही राजकारणामध्ये गेले. राजकारणामध्ये आम्ही जिल्हा स्तरावर, राज्य स्तरावर आपल्या आशीर्वादाने नेतृत्व केलं. संजू भाऊ असतील, संजू भाऊनी या तालुक्याचं सभापतीपद निभवलं. म्हणजे प्रत्येकाला जे जे क्षेत्र निवडता आले ते आपण निवडण्याचा प्रयत्न केला. आणि आज मला सांगायला अभिमान वाटेल, की जरी किती मोठा झाला असलो आपल्या आशीर्वादाने, मी 5 वेळेस तरी आमदार झालो असतो. 10 वर्षापासून जवळपास मी मंत्री आहे. पण हे सगळे आशीर्वाद माझ्या गुरुजनांचे मी कधी विसरू शकत नाही, हे नम्रपणे सांगायला मी या ठिकाणी उभा आहे. जमील भाई या ठिकाणी बोलताना सांगत होते की आपण वर्गामध्ये जाऊन पुन्हा वापस येऊ. खरं म्हणाल त्या आठवणीच वेगळ्या आहेत. ते जीवन कधीच वापस येऊ शकत नाही. गेलेला एक एक दिवस हा प्रत्येकाच्या आठवणीमधला राहणारा तो दिवस आहे. पण विद्यार्थी दशेनंतर आपण ज्यावेळेस जीवनामध्ये खरं पाऊल टाकलं, तर प्रत्येक क्षेत्राच्या माणसाला किती संघर्ष करावा लागतो हे आपण सगळ्यांनी अनुभवलेलं आहे. असा एकही माणूस नाही जो शेती व्यवसायाचा असेल, नोकरी व्यवसायाचा असेल किंवा तत्सम राजकारणी व्यवसायाचा असेल, त्याला संघर्ष आहेच. त्यामुळे जो संघर्षाशी सामना करतो तो यशस्वी होतो असं मी मानणारा माणूस आहे आणि आपणही मानतो. म्हणून आज ज्यावेळेस दीपक भाऊ आणि ही मंडळी माझ्याकडे आली की तुम्ही 10 मिनिटं या, त्यांना म्हटलं मी तर लग्नाची एवढी मोठी टीम आहे, आम्हा पुढाऱ्यांना तर तेच काम असते दिवसभर, लग्नात जा, शेतीत जा, मोलदीत जा. पण या निमित्ताने म्हणतात जुने चेहरे कसे आहेत ते बघायला मिळतील. पण त्यावेळेच्या खोडी काढणारे विद्यार्थी, त्यांची तक्रार करणारे हे 3 जण बसले. म्हणजे आम्ही खोडी करायचं आणि त्यांनी आमच्या वडिलांपाशी जाऊन तक्रारी करायची. गुलाब पाटील ऐकत नाही, तो दिलीप शेठ ऐकत नाही, तो दीपक भाऊ ऐकत नाही, अमुक ऐकत नाही. आणि घरी गेल्यानंतर मग त्याप्रमाणे प्रसाद पाहिजे बापाचा तसा भेटायचा. त्यावेळेस शिक्षकही वेगळे होते, वडीलही वेगळे होते. मी नेहमी शाळेचे कार्यक्रम ज्यावेळेस असतात त्यावेळी भाषणात सांगतो, त्यावेळेचा शिक्षकाला म्हणजे लक्षात येऊन जायचे की कुठे आले, शाळेत आले, कपडे, त्यांचं राहणीमान. त्यावेळेचा बाप सांगायचा इतकं मार माझ्या बाबा पोराला, पुन्हा त्यांनी मस्ती नाही केली पाहिजे. आताचा बाप तसा राहिलेला नाहीये. आताचा बाप म्हणतो की माझा मुलगा म्हणले रिमोटने टीव्ही चालू करतो, मास्तर तू कसं काय मारलं माझ्या पोट्याला. आताचा शिक्षक 12 खिशाची चड्डी घालून येतो, आपल्या लक्षातही येत नाही हा शिक्षक आलाय. आणि त्यावेळेचं मराठी मीडियम आणि आजचं मराठी मीडियम आणि आजचं इंग्लिश मीडियम आणि आजचं सीबीएसई पॅटर्न, याचा डिफरन्स जर आपण पाहिला तर त्यावेळेची शिक्षणाची पद्धत, विद्यार्थ्याला जवळ घेऊन शिकवण्याची शिक्षकांची पद्धत ती फार लयास गेलेली आहे. म्हणजे कधी कधी भाषणामध्ये मी एक ठिकाणी जायचे की तुझे आले, शाळेत आले, कपडे, त्यांचं राहणीमान. त्यावेळेचा बाप सांगायचा इतकं मार माझ्या बाबा पोराला, पुन्हा त्यांनी मस्ती नाही केली पाहिजे. आताचा बाप तसा राहिलेला नाही. आताचा बाप म्हणतो की माझा मुलगा म्हणले रिमोटने टीव्ही चालू करतो, मास्तर तू कसं काय मारलं माझ्या पोट्याला. आताचा शिक्षक 12 खिशाची चड्डी घालून येतो, आपल्या लक्षातही येत नाही हा शिक्षक आलाय. आणि त्यावेळेचं मराठी मीडियम आणि आजचं इंग्लिश मीडियम आणि आजचं सीबीएसई पॅटर्न, याचा डिफरन्स जर आपण पाहिला तर त्यावेळेची शिक्षणाची पद्धत, विद्यार्थ्याला जवळ घेऊन शिकवण्याची शिक्षकांची पद्धत ती फार लयास गेलेली आहे. म्हणजे कधी कधी भाषणामध्ये मी एक ठिकाणी बोलून गेलो तर माझ्यावर फार टीका झाली. मी बोलून गेलो की आम्ही पक्षाचे लोक जसं इतर लोकांना फोडतो तसं इंग्लिश मिडियमच्या पोरांना मराठी मिडियम आल्या मास्तरांनी फोडलं पाहिजे.
तर त्याच्यानंतर ते वादळ निर्माण झालं, टीव्हीवर टीका झाली, पेपरात टीका झाली. सांगायचा अर्थ असा आहे की मराठी मीडियम याच्या विद्यार्थ्यांचा जर आलेख आपण पाहिला, एमपीएससी यूपीएससी तत्सम ज्या एक्झाम आहेत त्या एक्झाम मध्ये सगळ्यात जास्त उत्तीर्ण होणारे पोरं जर कुठले असतील तर ते मराठी मीडियमचे. इंग्लिशची माझा विरोध नाहीये, मी 12वी पास आहे, मी फार शिकलो नाहीये, पण माझ्याकडे 6 IAS अधिकारी माझ्या डिपार्टमेंटला, 6 IAS आहे, सगळ्यात जास्त IAS असलेलं डिपार्टमेंट माझं आहे. मी त्यांना आदेश करतो, मला इंग्रजी येत नाही, पण माझ्याकडे द्विभाषिक ठेवलाय मी. वो क्या बोल रहा है मेरे को बता, मैं क्या बोल रहा हूं उसको बता. म्हणजे इंग्रजी आलीच पाहिजे हे मला मान्य आहे, पण इंग्रजी आली नाही म्हणून तुम्ही फार अज्ञान आहे असं समजून चालत नाही. जपानमध्ये जापनीज बोलली जाते. आता जपानचा दौरा असला तुम्हाला काय जापनीज माणसाला तुम्ही द्विभाषिक घेऊन तिथे समजू शकतात. 12वी पास असलेला माणूस ज्यावेळेस कायदा व्यवस्थेमध्ये बसतो, महाराष्ट्राचं सगळ्यात मोठं सभागृह जिथं कायदा बनतो तो कायदा आम्हाला कलेक्टर करतो आणि त्यांचे बॉस आम्ही असतो. सांगायचा अर्थ असा आहे, तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये राहा, त्या क्षेत्रामध्ये मोठं होण्याकरता जी मेहनत आणि लगन लागते ती आपण सगळ्यांनी केलेली आहे. आणि आज सगळ्यांना आपले मागचे दिवस आठवत असतील की याच ग्राउंडमध्ये आपण खेळायचो. शनिवारची सकाळची शाळा असते तर थंडीमध्ये कुडकुडत यायचो. 11 वाजता आपली शाळा सुटली, जाताना ट्रकमध्ये पाण्याचा जो लागलेला रब्बर असला तर ते पाणी फेकून घरी जायचो. शाळेमध्ये सरस्वती मातेची ज्यावेळेस पूजा व्हायची आणि आपल्या सगळ्यांना सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचे त्यावेळेचे आपले मांडवगणे गुरुजी आपल्याला अजूनही आठवतात. त्यावेळेस धर्माधिकारी सर आपल्याला आठवतात, पुराणिक सर आपल्याला आठवतात, किती जणांचे नावं घेऊ, परदेशी सर आपल्याला आठवतात. मला आठवतं की यावेळेस मी मानवतला गेलो त्यावेळेस माझ्याकडे भाड्याला पैसे नव्हते, त्यावेळेस परदेशी सरांनी माझं भाडं खर्च केलं होतं वक्तृत्व स्पर्धेकरता. तेव्हा जिल्ह्यामध्ये मी पहिला आलो होतो. कदाचित यावेळेस पैसे त्यांनी खर्च केले नसते तर मी तिथे पोहोचू शकलो नसतो. आणि राजकारणामध्ये जे मटेरियल लागते बोलायचं ते मला प्राप्त झालं नसतं. आज अर्ध राजकारण हे बोलणाऱ्यावर चालते. पुढारी बोलणारा नसला तर लोक म्हणतात इथेच बोलत नाही, तिथं जाऊन काय बोलणार. त्यामुळे मला तरी असं वाटतं की तुम्ही प्रत्येकाने आपल्या क्षेत्रामध्ये मेहनत केलेली आहे. आणि आज या विद्यार्थ्यांना भेटताना मी सुद्धा फार तुमच्यापेक्षा लांब होतो असं नाहीच आहे. एकमेकांच्या बाजूला वर्ग होते, फक्त एवढाच होता फरक. तुम्ही 9वीत मी 10वीत. त्यामुळे हे चेहरे मलाही आठवत आहेत. परमेश्वराला हेच सांगणं आहे की बाबा आमच्या या सगळ्या भावांना, आमच्या बहिणींना येणारं आयुष्य हे सुखमय, समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं हीच देवाच्या चरणी प्रार्थना करतो. माझ्या गुरुजनांना उदंड आयुष्य मिळवते 100 पार करून, त्यांच्या 100ला आम्ही पण असो अशी देवाच्या चरणी प्रार्थना करतो. आणि आपल्या सगळ्यांची रजा घेत असताना पुनश्च या शाळेप्रती जे आपल्या सगळ्यांचं प्रेम आहे ते आपण बरेपर्यंत विसरू शकत नाही. मला 2-3 जण बोलले की गुलाबराव पाटील तुमची पण मोठी शाळा आहे. तर म्हणलं माझी पहिली शाळा ही आहे. माझी शाळा किती मोठी आहे याच्यापेक्षा माझी पहिली शाळा ही आहे जिथे मी लहानचा मोठा झालो, ज्या शाळेने मला घडवलं. त्यामुळे आज या ग्राउंडचं मरेपर्यंत आपण विसर पडणार नाही, या शाळेच्या बिल्डिंगचा विसर पडणार नाही. या निमित्तानं तुम्ही किती लांब लांब आहात, तुम्ही अकोल्याहून आले बरोबर, कोण कुठून आले मला सांगता येणार नाही, कोणी नाशिकहून आलं असेल. तुम्ही सगळ्यांना आज हो का इंदोरहून कोणी आलंय, कोणी बाहेरून गावाहून आलेलं आहे. या निमित्तानं जीवनाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आपण सगळे होता.
आता कोण कधी काय कोणाचं कसं होऊन जाईल माहीत नाही. आपले पंडित भाऊसाहेब दीर्घव्यसनी माणूस 4च दिवस आजारी पडले आणि आपल्यातून लगेच गेले. त्यामुळे उद्या आपल्या कोणाचं काय होईल मला सांगता येत नाही. आणि आज आपण सगळेजण या निमित्तानं सगळे एकत्र भेटतायत. तुम्हाला खूप खूप मी भावी आयुष्याच्या शुभेच्छा देत असताना पुढे कार्यक्रम असल्यामुळे मी आपल्यामध्ये थांबू शकत नाही. बहिणींकरता बाहेरची साड्या सगळ्यांनी आणलेल्या आहेत, त्या आपण सगळ्यांनी गोड करून घ्याव्यात अशी आयोजकांतर्फे मी विनंती करतो आणि माझे लांबलेले 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.